बघ ऑडिशन मी टोमणा मारते बघ चिडचिड व्हायची बघ नको नको मला बोलायची काय 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 करायला हवं होतं का तुम्ही फक्त गप्प राहा एवढंच करावी. तुम्ही शांत राहा गप्प राहा बाकी दुसरं काहीच नको मला. मी तुमच्या मनासारखी वागू शकत नाही हे ऐकून ऐकून मला ना कंटाळा आलाय आई. मी सेल्फ डाऊट मध्ये जाते आता. मी तुला कसं सांगू आय ट्राईंग माय बेस्ट. मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करते या घरात स्वतःला चेंज करण्याचा. पण तुम्हाला माझे प्रयत्न दिसतच नाही. मी काय करू? मी खरंच नाही ना स्वतःला खूप समजावते. मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण तुम्ही ऐकून मला खूप करता. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आय नो माझी चूक झाली आहे काल. खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मनापासून माफी पण मागितली. मी आत्ताही माफी मागते आई. पण एका चुकीची शिक्षा मला तुम्ही आयुष्यभर देणार आहे का? तुम्ही सतत हे बोलून दाखवणार आहे का आणि मला हिणवणार आहे का? त्याचा माझा रंगमंचनीचा पहिला सण होता. सगळे खूप चांगल्या मूड मध्ये होते आणि तुम्ही सगळा मूड खराब करता आई. आई मी आपल्यातल्या सगळ्या मागच्या गोष्टी विसरून टाकून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही You just can't stop. हे सगळं वातावरण खराब करून टाकलं. माझं नाव माझ्या होपच समजेल सगळ्या. आय डोंट थिंक तुमचं आणि माझं कधी पटू शकेल या आयुष्यात कधी पटू शकेल आहे. Lost my hopes. And all thanks to you, I. Thank you. Thank you. माझ्यावरच घसरला शेवटी तुला सिरियसली अधीरा अधीरा बोलले होते ना मला साफ करायला लागणार आहे. बोलले होते ना. पहले मैं जब भी आइसक्रीम खाता था तो मुझे दांतों में झंझनाहट महसूस होती थी. तब मेरे डेंटिस्ट ने समझाया कि दांतों के ऊपरी परत घिस जाने की वजह से नसों में झंझनाहट होती. उन्होंने सेंसोडाइन रोज यूज करने को कहा. दांतों के अंदर जाकर नसों को शांत करता है. सेंसोडाइन वाकई काम करता है. India, what do you need for tough skin? A lot of different. No, something powerful. For powerful skin, use Open Collagen. Its powerful formula removes undesired stains. In 1 hour. New Open Collagen. Now in the millions of dollars. काय खायचं मला कळतच नाही. चेहऱ्याला एवढा रंग लागला पण चेहरा मात्र मक्क. आता ते जाऊ दे. एकदम कमी. एकदम कमी. थोडंच लावलं यात्रा पडतं. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. आता रिपीट करायचं. म्हणजे मी आता तुम्हाला रंग लावू? अगं नाही ग मला अगं त्याला कोणाला? नाही आजी तेवढं सोडून तुम्ही काही बोला. म्हणून नको सांगची तू. आता हे बघ म्हणजे मी तुला रंग लावला की नाही आता तू त्याला रंग लावायचा. सोपं आहे एकदम. तुमच्या नातवाच्या बाबतीत सोपं काहीच नसतं. वाघाच्या गळ्यात घंटा बांधणं सोपं आहे पण ह्यांच्याकडे रंग घेऊन गेले ते वाघापेक्षा जास्त मोठ्याने डरका आधी माझ्यावर. आता माझं नाही असं. एकदा त्यांना असे चिडण्याच्याच अजेंड्यावर असतात तर. नाही आज नसणार. आणि मग आज जर चिडल्यानं बिना तुझं मी बढेल त्याला. माहिती काय चांगले रंग खेळायचे तर बघ कसा बेरंगी एकटाच उभा येतो. कसं दिसतंय जरा ध्यान बघ ना. आजी नाही माझी त्याला आनंदरांची आठवण येत असणार. मूड नाहीये बघा त्यांचा.
फक्त तुझी जबाबदारी वाढली अगं. तू काय नाही आम्हाला. नाही अहो आनंदाला कुठे मी काय माझं नाही ऐकणार ते काही. अगं हे काय नकार मिनटं लावले बायकोच त्याची तू आवाज चढवला. दरवर्षी नाही त्याला रंग लावायचा. मला आता बघत नाही त्याच्याकडे. थोडा तरी रंग पाहिजे. तू लाव ना त्याला रंग. त्याला रंगाचं महत्व सांग. मी दोघं असो रंग खेळायचं. हार्दिक शुभेच्छा. अधिरा अधिरा काय करतेस तू? अधिरा प्लीज. अधिरा थांब. अधिरा प्लीज. I know. माझे पेशन्स संपत चाललेत. मी काय करू? ऐक तू शांत हो. आज जे झालं ना ते खूप चुकीचं झालं. मी माझ्या आईच्या वतीने तुझी माफी मागतो पण प्लीज तू नको ना रडूस. काय करू सांग ना. मी खरंच खूप प्रयत्न करते या घराशी जुळवून घेण्यासाठी. लोकांशी जुळवून घेण्यासाठी मी खूप प्रयत्न करते मनापासून. पण आईना ते काहीच दिसत नाहीये रे. मी अलॉट. मी काय करू सांग. आणि आय नो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण त्यासाठी सॉरी. मी खूपदा सॉरी म्हणाली आहे आणि यापुढे मी नाही करणार. काय करू. मी खरंच खूप प्रयत्न करते पण त्या अशा खावात मला कळत नाहीये मला. शांत हो. पता है पेप्सी बड़ी हो और मेरा दिल बहुत बड़ा है. आपका बिल ना इनका दिल बड़ी पेप्सी 20 में 400 ml. Welcome aboard. Dynabook will take your business to the next level. Copilot Plus PCs are the fastest, most secure, and most intelligent Windows PC ever. Always ready to support your business, anytime, anywhere. For professionals on the move, a PC that can keep up with your pace. Dynabook Copilot Plus PC. ऐक ना. सोसायटी बिल्डिंग चाळ यात खूप मजा असते. तू आज बघितलंस ना होळीच्या दिवशी कसे सगळे खाली आले होते. किती धमाल होती. त्यांच्या घरातला प्रसाद घेऊन आले होते. एकदम पॉझिटिव्ह वाईब होती. आता तू बघच आज होळी आहे. उद्या रंगपंचमी. त्यानंतर श्रावण महिना. मग गणपती येतील. नवरात्री येतील. दिवाळी येईल आणि आपण खूप मजा करणार आहोत. आपण धमाल करणार आहोत. खूप धमाल करणार ना. हो करणार होतो पण खूप धमाल करणार होतो. तू ते सगळे सण बोलत होतास ना मला त्या सणांचं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला होतं मला. असं का बोलतेस तू? कारण प्रत्येक सणाला आपल्या घरात तमाशा होतो. दॅट इज केवळ बघितलंस ना काहींना ते सण आवडतच नाहीये. मी काय करू मला कळत नाहीये. किती काय केलं ना मला कळलं की never going to be happy with me. असं नाहीये. माझा जन्मली असं नाहीये. कसं असतं ना कधी कधी ना न बोलता सुद्धा खूप वेगळे बॉन्ड्स क्रिएट होतात. तुमचंही तसं असू शकतं ना. आपण पॉसिबिलिटी का टाळतोय? कदाचित ओके आपण एक प्रोबॅबिलिटी घेऊ. कदाचित तुमचंही असंच असलं तर. आधी काय यू नो राईट. प्रत्येक नात्याचं एक वेगळं इक्वेशन असतं. अगं तुमचंही तसंच असेल. मे बी तुम्ही एकमेकांच्या इतक्या क्लोज नसाल पण तुम्ही ना एकमेकांना
ऍक्सेप्ट कराल, ऍडजस्ट कराल एकमेकांसोबत. मला सांग हे सगळे एफर्ट्स वन साइडेड काय त्या एफर्ट्स का नाही घेऊ शकत येते ना एफर्ट्स पण हे रेसिप्रोकेट व्हायला पाहिजेत ना आय अंडरस्टँड लग्नानंतर जेव्हा मुलगी मुलाच्या घरी जाते तेव्हा ती त्याच्या फॅमिली बरोबर राहते राईट सो तिला त्या फॅमिली बरोबर ऍडजस्ट करावं लागतं हे मी ऍक्सेप्ट केलं कारण हीच सिस्टम व्यवस्थित होईल मस्तपैकी सगळ्यांना सावरेल ती सगळ्यांची सेवा करेल संसारामधलं साहित्य येईल काय करणार तुम्ही तुम्हाला जे काही करायला पाहिजे त्याच्या नेमकं उलट करत असते ही मुलगी मी एकदा माझा पेशंट संपला आणि मी कधी त्यांना उलटं बोलले आणि मग नंतर पॉईंट आउट करायचे बघा ही माझ्याशी किती उलटं बोलली पण मला सगळं कळतं A to Z. पण ह्या सगळ्या पलीकडे तुला माहितीये मला ना तुझं खूप कौतुक वाटतं, खूप जास्त. असं वाटतं तुझं सगळं किती पेशंटली हँडल कर.